खासगी वाहनांवरील पोलीस पाटी हटणार, नियमभंग करणाऱ्यांवर राज्यभर धडक कारवाई. गैरवापर रोखण्यासाठी पोलीस मुख्यालयाचा कठोर निर्णय. नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई. खासगी वाहनांवर अनधिकृतपणे पोलीस अशी पाटी लावून किंवा लाल अक्षरात पोलीस लिहून वाहनांचा वापर करणाऱ्यांचे दिवस आता भरले. अशा वाहनधारकांविरोधात राज्यभर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक कार्यालयानं राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. अनेक ठिकाणी काही व्यक्ती खासगी वाहनांवर पोलीस अशी पाटी लावून वाहतूक तपासणी टाळणे, बेकायदेशीर कामकाज करणे, अवैध वस्तूंची वाहतूक करणे तसेच सामान्य नागरिकांवर अधिकाराचा धाक निर्माण करणे अशा प्रकारांचा गैरवापर करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं कठोर भूमिका घेत ही मोहीम हाती घेतली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 133(6) तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 177 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार वाहनावरील अनधिकृत पोलीस पाटी तात्काळ हटवण्याची कारवाई केली जाईल. या निर्णयामुळे अधिकृत ओळखीचा गैरवापर रोखण्यास, कायद्याचा धाक निर्माण करण्यास आणि वाहतूक व्यवस्थेत शिस्त प्रस्थापित करण्यास मोठी मदत होणार असल्याचं पोलीस विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांनी नियमांचं पालन करून वाहनांवरील अनधिकृत पोलीस पाट्या त्वरित काढून टाकाव्यात, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.